मकर कुंडले गणपती श्रवणी गंटिका सुब्रह्मण्य विराजित मकर कुंडले गणपती श्रवणी गंटिका सुब्रह्मण्य विराजित तुळशीराज गळा कासे पितांबर तुळशीराज गळा कासे पितांबर हो मकर कुंडले गणपती श्रवणी गंटिका सुब्रह्मण्य विराजित
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल बस रूप पाहता लोचनी रूप पाहता
साठविला हरी साठविला हरी
साठ विलहारे साठ विलहारे साठ विलहारे साठ
लागोनी साठविला हरी जिहे हृदय मंदिरे त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने दी उरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडळं मंडळानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो
ब्रह्माकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते कलावज्ञ जीवधरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदिवक्त्रम कलानीशबाधापणोदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीची नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठाला विठाला साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता अर्थात निरूपणा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देवनिवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेमध्ये कलशस्थानी असे विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या संपूर्ण विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन आणि पुलकित करणाऱ्या अभंग संहितेतील अर्थात जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामधील एका भक्ताचं वर्णन करत असताना एका भक्ताच्या जीवनाला वारकऱ्याच्या जीवनाला एका संताच्या जीवनाला विशेषतः महत्व का बरं येतं ते महत्व तुकोबाराय या अभंगामध्ये सांगताय साधी सरळ भाषा अशी तुकोबाराय सांगतात ज्या व्यक्तीनं हरीला म्हणजे परमात्म्याला या जगाच्या मालकाला आपल्या हृदय रूपी मंदिरामध्ये साठवलेले आहे साठविला हरी जिहे हृदय मंदिरे काय होतं महाराज त्याच्या जीवनामध्ये महाराज सांगतायत त्या व्यक्तीला कधी पुन्हा जन्माला यावं लागत नाही आणि जन्माला यावं लागलं नाही म्हणून त्याला कधी मारावंही लागत नाही त्यांची सरली एरझार सरली म्हणजे संपली एरझार म्हणजे येणं आणि जाणं हो त्यामुळे आतापर्यंत त्यानं केलेला प्रत्येक प्रयत्न इकडे लक्ष द्या त्यानं घेतलेले प्रत्येक कष्ट हे सफल झाले झाला सफल व्यापार सफल झाला म्हणजे यथार्थ झाला कृतकृत्य झाला व्यापार म्हणजे प्रयत्न का बरं महाराज सांगतायत हरी एकदा का त्याच्या जीवनामध्ये आला तो परमात्मा एकदा का हातामध्ये आला की मग त्याच्या जीवनामध्ये कोणती भीती राहत नाही आणि कशाची चिंता राहत नाही हरी आला हाता मग कैची भय मग कैची चिंता भीती राहत नाही चिंता राहत नाही तुकोबाराने विचारलं महाराज एवढाच फायदा आहे का हरीचा महाराज सांगतायत हरी जीवनामध्ये आल्यानंतर काय फायदे सांगावे रात्र पुरणार नाही वर्ष पुरणार नाही एकदाच सांगतो की तो हरी एकदा का जीवनामध्ये आला की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कशाचीच उरी शिल्लक राहत नाही कोणती वासना शिल्लक राहत नाही कोणती इच्छा अपूर्ण राहत नाही सगळ्या इच्छा परिपूर्ण होऊन जातात तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे विठ्ठला अकारण करुणावरणालय भक्त काम भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथाच्या असीम कृपेद्वारा विश्व मावली साधकांचे मायबाप विठोबाचे प्राण सखे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर पीठाधीश्वर श्री ज्ञानोबाराय जगाचा संसार सुखाचा करण्याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे पंचम वेद निर्माते पंचम पुरुषार्थ साध्य करणारे वैराग्य रूपू झाडाला आलेलं मूर्तिमंत फळ अर्थात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदि करून सकल संतांच्या विशेष आशीर्वादाद्वारे किम निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत हे सगळ्यांना पत्रिकेद्वारा माहितीच आहे तरी देखील वक्त्याचं प्रधान कर्तव्य म्हणून आपल्या गावाची अत्यंत मुख्य देवता असणारी ज्याला ग्रामरक्षक देवता पुराणांमध्ये वर्णन केलेले असे भगवान श्री वेताळ स्वामीजी महाराज यांच्या उत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे समस्त ग्रामस्थ मंडळी सरळांबे त्या भगवंताची सेवा करण्याकरता वारकरी सांप्रदायिक संतांनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे काकडा भजन अभिषेक असेल त्यामध्ये पूजा असेल त्याच्यामध्ये हरिपाठ अन्नदान ज्ञानदान आदी आदी क्रिया करून पालखी सोहळा असेल या सगळ्या पूजा करून या सगळ्या उपचारांनी आपण त्या भगवंताची सेवा करतो का बरं करतो कारण वेताळ ही देवता पुराणांमध्ये ग्राम रक्षक देवता सांगितलेली
जसं पुराणांमध्ये वेताळ या देवतेचं वर्णन नाथ महाराजांनी केलेले, हर्षयुक्त भूते वेताळे नाचती आणि हर्षयुक्त उमापती. भगवान शंकरानं ज्या काही देवता निर्माण केलेल्या आहेत, गण निर्माण केलेले आहेत, त्यामध्ये भैरवनाथ असेल, कालभैरव असेल, त्यामध्ये सुद्धा वेताळ देवता सांगितलेले. या देवता त्या क्षेत्राचं रक्षक म्हणून सांगितल्या जातात. जसं काशीचं कोतवाल म्हणून भगवान श्री कालभैरवनाथाकडे पाहिलं जातं. आपण जर काशी विश्वनाथाला गेलो आणि फक्त काशी विश्वनाथाचं दर्शन केलं आणि परत जर आलो तर काशी केल्याचं फळ मिळत नाही. का बरं? कारण तिथं असलेली क्षेत्राची देवता ही मुख्य कालभैरवनाथ देवता सांगितलेली. त्या क्षेत्राचं रक्षण करण्याचं काम त्या देवतेकडे आहे. तसं ठिकठिकाणी गावागावामध्ये त्या गावाचं रक्षण करण्यासाठी वाईट गोष्टींपासून, वाईट विचारांपासून, वाईट लोकांपासून, वाईट नजरेपासून रक्षण करण्याकरिता काही देवता सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये वेताळ देवता प्रामुख्याने सांगितलेली. वर्षभर ती देवता जर आपलं रक्षण करत असेल तर त्या देवतेच्या उपकारातून उपकृत होण्याकरता जास्त काही करता नाही आलं तर वर्षभरातून एक तरी दिवस तिच्या करता द्यावा म्हणून आपल्या परंपरेमध्ये ते नियम घालून दिलेत. काहीतरी सेवा करावी. ती एका जागेवर वर्षभर आहे तर या निमित्तानं आपल्या दारापुढून येते. पालखी प्रत्येकाच्या घरापुढून जाते. का? कारण त्या देवतेला ते घर दाखवलं जातं. हा भक्तीमधला भाव आहे की त्या देवतेला ते घर दाखवलं जातं की माझ्या घराचं रक्षण देवा तुम्ही करा बरं. म्हणून तो देव आपल्या दारापुढे आला की आपण रांगोळी काढतो, वेगवेगळे उपचारानं आपण आपल्या दारामध्ये त्याचं स्वागत करतो. कशा करता? की वर्षभर या देवानं मला वाईट गोष्टींपासून माझ्या घराचं संरक्षण केलं पाहिजे म्हणून. गेल्या अनेक वर्षांपासून आपण ती सेवा करतोय. या वर्षीची देखील सेवा माझ्याकडे चुकून हुकून माझ्याकडे आलेली आहे. तसं तुमच्या नियोजनामध्ये कोणीतरी वेगळं होतं, पण आमचं येणं ज्यांच्यामुळे झालं ते केने महाराज, आदरणीय दशरथ महाराज केनेचे. तसं यायचा काही विचार नव्हता. 2-3 दिवस मस्त आराम होता, कार्यक्रम नव्हता. पण त्रेतायुगामध्ये राजा दशरथाची आज्ञा रामाला मोडता आली नाही. 14 वर्ष वनवास सहन करावा. मला काय त्यांनी वनवास नाही सांगितला, कीर्तनच सांगितली. सेवके करावे सांगितलेले काम तेथे हुतूपण कामा नाही. त्यांनी सेवा सांगितली आणि भगवंताची सेवा आपल्याला जी जमते ती कुठेही आपण काटेकोरपणानं, त्याच्यामध्ये कोणतीही काम चुकारपणा न करता प्रामाणिकपणे केली पाहिजे. देवानं आपल्याला ते वरदान दिलेले. जसं आदरणीय चेतन महाराज यांना मृदंग वाजवण्याचं वरदान दिलेले. इथं शेकडो लोक आहेत पण प्रत्येकाला तसं वाजवता येत नाही. त्यांना वाजवता येते, किती गोड वाजवतायत. ते वरदान ते भगवंताच्या सेवेमध्ये समर्पित करत आहेत. आदरणीय जयेश महाराजांना गाता येते, भगवंताने दिलेलं वरदान आहे, पुन्हा भगवंताच्या सेवेमध्ये वापरतात. ही सुद्धा बुद्धी भगवंतानंच दिलेली. दशरथ महाराज असतील, सर्व आपले ग्रामस्थ मंडळी ज्यांना आयोजन केलं, नियोजन केलं, त्या सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो. सेवेकरता उपस्थित सर्व माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी, सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने सकळाच्या पाया माझे स्वामींच्या पुढे संत पर प्रकरणातील संतांचं वर्णन करणारा अत्यंत गोड असा अभंग, जवळजवळ सगळ्यांच्या ऐकण्यातला असणारा अभंग निवडलेला आहे. का या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतायत. इकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबारायांचा समग्र गाथा जर आपण पाहिला तर जगद्गुरु तुकोबाराय हे कोणाचं वर्णन करण्याच्या विरोधामध्ये पाहायला गेले तर तुकोबारायांनी ठिकठिकाणी देवाकडे मागणं मागताना सांगितले, देवा माझ्याकडून 2 गोष्टी होऊ देऊ नको. कोणत्या 2 गोष्टी? माझ्याकडून कधी कथा आणि कीर्तनाची विक्री होऊ देऊ नको, इतकेच दिले पाहिजे ही विक्री. आणि माझ्याकडून कधी कोण्या व्यक्तीची स्तुती झाली नाही पाहिजे. नरस्तुती अथवा कथेचा विकरा हे नको दातारा घडू देऊ. दातारा म्हणजे पांडुरंगा, माझ्याकडून या 2 चुका होऊ देऊ नको. माझ्या मुखातून तू सोडून आणि संत सोडून बाकी कोणाचं वर्णन होऊ देऊ नको. आणि माझ्याकडून कधी कथा आणि कीर्तनाची विक्री होऊ देऊ नको. पण तेच तुकोबाराय गाथ्यामध्ये ठिकठिकाणी देवाचं नाव सोडून संतांचं वर्णन जास्त करतात. अगदी देवाला मागे ठेवतात. काही ठिकाणी तर तुकोबाराय सांगतात,
जर तुम्ही देवपूजा करत असाल, इकडे लक्ष द्या, जर तुम्ही देवपूजा करत असाल आणि ती देवपूजा करत असताना जर तुमच्या दारामध्ये एखादा संत आला, एखादा महात्मा वारकरी आला, तर तुम्ही ज्या देवाची पूजा करताय त्या देवाला बाजूला ठेवा, पण आधी संतांची पूजा करा. करिता देवार्चन घरा आले संत जन, देव सारावे परते संत पूजावे आरते. आधी संतांची पूजा करा, मग देवाची पूजा करा. नाही तुकोबाराय सांगतात, संतांची पूजा न करता जर तुम्ही देवाची सेवा करायला गेले तर ती सेवा देवाला आवडत नाही, ती सेवा देवाला भार वाटते. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करता, संत सेवा न करता. म्हणजे ज्ञानोबारायांची तुकोबारांची सेवा न करता जर आपण पांडुरंगाची सेवा करत असू तर ती सेवा देवाला आवडत नाही. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम, हेच देवा उत्तम, हेच देवा उत्तम. म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम, हेच देवा उत्तम, हेच देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम, हेच देवा उत्तम, हेच देवा उत्तम. हेची देवा उत्तम, याला आवाज द्या दादा, याला आवाज द्या. हेची देवा उत्तम, देवाला सुद्धा संतांची केलेली सेवा उत्तम वाटते. मी तुम्हाला सांगेन, तुमचा अनुभव आहे, आपल्यामध्ये प्रत्येकानं वारीचा थोडा तरी अनुभव घेतलेला आहे. पूर्ण नाही केली तरी पाहिलेली, टीव्हीवर पाहिलेली, मोबाईलवर आता सगळ्यांना घरी बसल्या पाहता येते. वारीमध्ये वारकरी 22-23 दिवसांचा प्रवास करतो. दशरथ महाराज कोणा करता करतो? पांडुरंगा करता करतो. 20-25 दिवस चालतो कोणा करता? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. सगळे भक्त कोणाला भेटायला जातात? पांडुरंगाला भेटायला जातात. पण मला सांगा, वारीमध्ये चालत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत पांडुरंगाचं नाव जास्त घेतलं जातं का ज्ञानोबा तुकोबाचं नाव जास्त घेतलं जातं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत भजन कोणाचं जास्त असतं? ज्ञानोबा तुकोबा. अगदी पंढरपुरामध्ये गेलं तर एकमेकाला आवाज देताना आपण काय पांडुरंग म्हणून आवाज नाही देत, काय आवाज देतो? माऊली पुढं व्हा, माऊली बाजूला व्हा. का बरं? त्या देवाला त्याच्या नावापेक्षा त्याच्या भक्तांचं नाव जास्त आवडतं. अहो इथंच नाही, आपण वृंदावनामध्ये गेलो की ज्या वृंदावनाचं वर्णन करताना भागवत असं सांगतंय, धन्यम वृंदावनम तेन भक्तिर नृत्यती यत्तरच, की ज्या वृंदावनामध्ये भक्ती मूर्तिमंत नाचते ते वृंदावन कशा करता प्रसिद्ध आहे? तर कातर भगवान श्रीकृष्णाने असंख्य लीला, अनंत लीला त्या वृंदावनाच्या भूमीमध्ये केलेल्या आहे. पण आजही जरी आपण वृंदावनामध्ये गेलो की तिथं आपल्याला कृष्ण कृष्ण आवाज नाही ऐकायला मिळत. काय ऐकायला मिळतं? राधे राधे. अगदी रिक्षावालापासून तर कोणताही महात्मा असू द्या, पण प्रत्येकाच्या मुखामध्ये नाव काय आहे? राधे राधे. का बरं? राधा ही देव नाहीये, राधा त्या देवाची भक्त आहे. त्या देवापर्यंत जाण्याची सीडी, त्या देवापर्यंत जाणारी धारा म्हणजे ती राधा आहे. देवाला देवाचं नाव जास्त आवडत नाही, त्याच्या भक्तांचं, त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांचं नाव जास्त आवडतं. म्हणून गाथ्यामध्ये आपण जर पाहिलं तर देवाचं नाव कमी आहे, देवाची स्तुती कमी आहे, पण त्यापेक्षा अधिक स्तुती संतांची स्तुती आहे. विठ्ठल पण या जगामध्ये प्रत्येकाला स्तुती आवडते, स्तुती आवडत नाही असा व्यक्ती नाही. नाही, देवाला सुद्धा स्तुती आवडते. स्तोता कन तुष्ट आहे असं म्हटलं जातं. इथं प्रत्येक जण स्तुतीप्रिय आहे, प्रत्येकाला स्तुती आवडते. कोणाला किती आवडेल काय सांगता येत नाही, कोणाला कीर्तनामध्ये सुद्धा आवडते. अगदी देवाचं आणि संतांचं नाव सोडून माझं नाव घ्यावं असं कीर्तन, म्हणजे प्रत्येकाला अस्तित्व प्रिय, त्याच्यामध्ये आवड, त्याच्यामध्ये काय वावगं नाही, पण मर्यादा ठराव्यात. पण ऐका, या जगामध्ये केलेली प्रत्येक स्तुती ही अर्थवादानं धरून केलेली आहे. म्हणजे प्रत्येक स्तुतीमध्ये काहीतरी कमतरता किंवा काहीतरी जास्त आहे. इथं व्यक्तीची केलेली प्रत्येक स्तुती काहीतरी जास्तच घडते. मी तुम्हाला उदाहरण देईल. एखाद्या मंदिरामध्ये जेवढं चांगलं मंदिर तिथं तेवढं जास्त भिकारी असतात. मग त्या मंदिरामध्ये एखादा श्रीमंत व्यक्ती गेला, अर्थात त्याच्याकडे आलेला पैसा काहीतरी चुकीच्या मार्गाने आलेला असतो.
त्याला कोणीतरी सांगितलं असतं, बाबा रे हा पैसा कुठेतरी दान धर्मामध्ये थोडासा लाव, थोडासा पैसा जर तू दान धर्मामध्ये लावला तर बाकीचा राहिलेला पैसा काय होईल, शुद्ध होईल, ब्लॅकचं वाईट होईल असं कोणतरी सांगितलेलं असं. पण तसं काही नसतं बरं. तुम्ही चोरीचा पैसा दानामध्ये लावा, मंदिर बांधण्यात लावा, कशातही लावा, पण तुम्हाला चोरीचं पाप भोगावं, तुम्हाला म्हणजे ज्यानं केले असेल त्याला, तुम्हाला म्हणत नाही, ज्यानं केले असेल त्याला. असं काही नियम नाहीये. प्रत्येकाला भोगावं लागतं. त्याला तसं वाटतं की कोणातरी भिकाऱ्याला द्यावं म्हणून तो मंदिराच्या बाहेर येत असताना प्रत्येक भिकाऱ्याच्या ताटामध्ये 100-100ची नोट टाकत येतो. आता ज्या भिकाऱ्याला कधी 10 रुपये मिळणं मुश्किल आहे त्याला 100 रुपये मिळाल्यानंतर तो बाबरतो. तो साहजिकपणाने त्याचं वर्णन करायला लागतो, काय साहेब तुम्ही उदार आहात, तुमच्यासारखा उदार व्यक्ती आजपर्यंत मी पाहिला नाही. तुम्ही जणू काय कर्णाचे अवतार आहात. कोणाचा अवतार? किती रुपयामध्ये? 100 रुपयामध्ये कर्णाचा अवतार. आता तो कर्ण आहे का? तो लंबकर्ण आहे. लंबकर्ण म्हणजे गाढवाला संस्कृत मध्ये लंबकर्ण म्हणतात. पण यानं वर्णन केलं का, याला थोडा फायदा झाला की मग ते वर्णन केलं जातं. धनवंत लागी लागी धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी. त्याला जे मानलं जातं त्याचं जे वर्णन केलं जातं ते फक्त त्याचा पैसा पाहून त्याचं वर्णन केलं जातं. सर्वांगीण तो काय पूर्ण नसतो त्या गोष्टीनं. एक पैसा आला म्हणून बाकीचे गुण त्याच्याकडे नाही येत. ही केलेली स्तुती अपूर्ण स्तुती आहे, त्याच्यापर्यंत ती पोहोचतच नाही, त्याच्यापेक्षा जास्त होते. पण या जगामध्ये देवाची आणि संतांची केलेली स्तुती कधीही जास्त होत नाही, ती कमीच पडते. कारण स्तुती ही गुणाला घेऊन केली जाते. तर सांगितलं ना, धनवान असेल, गुणवान असेल, कलावान असेल, त्याच्या कीर्तीला त्याच्या कलेला धरून त्याची स्तुती केली जाते, त्याच्या गुणाला धरून त्याची स्तुती केली जाते. पण देवामध्ये आणि संतांमध्ये गुण आहेत असं नाही, सगळे गुण त्यांच्यापासून जन्माला आलेले आहेत. आपण काकड्यामध्ये म्हणतो चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. खान म्हणजे काय? जिथं सोनं मिळतं त्याला खान म्हटले जाते. तसं जिथं गुण उत्पन्न होतात ते ठिकाण म्हणजे देव आणि संत, म्हणून त्यांची केलेली कोणतीही स्तुती कमी अथवा जास्त नसते. ऐका, पण ऐका, या जगामध्ये केलेली प्रत्येक स्तुती ही काही ना काही हेतून केली जाते. इथं कोणीही हेतू सोडून स्तुती करत नाही. अगदी शहाण्यातल्या शहाणा लगेच ओळखतो. एखाद्याने जर स्तुती करायला सुरुवात केली तर शहाणा माणूस लगेच ओळखतो. ज्या अर्थी हा आपली स्तुती करतोय त्या अर्थी हा आपल्याला पुढे पुढे तरी काहीतरी टाकणार आहे. जेवढी जास्त स्तुती तेवढं जास्त टाकणार आहे. शहाण्याला लगेच कळतं इथं प्रत्येक स्तुती मग हेतू आहे. आणि केलेलं काम चांगलं का वाईट हे काम किती मोठं यावरून नाही ठरत, त्या कामाच्या मागे हेतू काय त्या हेतूवरून ठरतं काम चांगलं का वाईट. मी सिद्ध करून दाखवेल. मला सांगा, आपल्या गावातल्या एखाद्या व्यक्तीनं शहापूर सारख्या ठिकाणी 10 खोल्या बांधल्या. किती खोल्या बांधल्या? 10. दुसऱ्या एका व्यक्तीनं, आपल्याच गावातल्या एका व्यक्तीनं त्याच्या शेजारी 20 खोल्या बांधल्या. तर मला सांगा, ज्यानं 10 खोल्या बांधल्या तो मोठा का ज्यानं 20 खोल्या बांधल्या तो मोठा? मोठा कोण? साधारण व्यवहार उत्तर द्या ना. काय त्यात अवघड काय एवढं सांगा की? कोणी 20 खोल्या बांधल्या तो मोठा. बरोबर आहे, 10 खोल्या बांधणाऱ्यापेक्षा 20 खोल्या बांधणारा मोठा. आता मला सांगा, शहापूर सारख्या ठिकाणी एकानं 20 खोल्या बांधलेल्या आहेत घर्षण करता, आणि दुसऱ्या एका व्यक्तीनं आपल्याच गावातल्या एका व्यक्तीनं आळंदी सारख्या ठिकाणी एकच खोली बांधली. पण अशा केने महाराज, तरे महाराज, आमचे जयेश महाराज यासारख्या वारकऱ्यांना राहण्याकरता केली एकच खोली बांधली. आता मला सांगा, ज्यानं शहापूर सारख्या ठिकाणी 20 खोल्या बांधल्या तो मोठा
का ज्यानं आळंदीमध्ये एक खोली वारकऱ्यांकरता बांधली तो मोठा? कोण मोठा? सांगा सांगा, उत्तर द्या. कोण मोठा? आळंद एक खोली बांधली तो. आता तर तुम्ही म्हणले 20 खोल्यावाल्यापेक्षा 10 खोल्यावाल्यापेक्षा 20 खोल्यावाला मोठा. म्हणजे काय? मला उत्तर काय द्यायचंय की खोल्या किती बांधल्या याला महत्व नाहीये. ऐका, यानं 20 काय, यानं 200 खोल्या बांधून द्या, पण याच्या खोल्या कोणा करतायत? घरच्यांकरता. त्याची एकच खोली आहे, पण ती कोणा करताय? वारकऱ्यांकरता, परोपकार करताय. खोल्या किती बांधल्या याला महत्व नाही, खोली बांधण्यामागं विचाराची खोली काय याला महत्व जास्त, याला महत्व जास्त. म्हणून काम चांगलं का वाईट, हे काम किती मोठं केलं यावरून नाही ठरत, त्या कामाच्या मागं हेतू काय त्या हेतूवरून ठरतं काम चांगलं का वाईट. तुकोबाराय संतांची स्तुती करतात, त्याच्या मागे तुकोबारायांचा स्वार्थी येतोय. काय स्वार्थी येतोय? स्वार्थी म्हणजे आपल्या सगळ्यांचा स्वभाव येतो. स्वार्थी नाही बरं, स्वार्थी म्हणजे स्वतःच्या परमार्थाकरता केलेली स्तुती, आणि परार्थी म्हणजे जगाच्या परमार्थाकरता केलेली स्तुती. तुकोबाराने स्वार्थी येतो स्तुती केली. कशा करता? संतांची स्तुती करून मला पुण्य मिळावं म्हणून संतांची स्तुती. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, त्याकरता संतांची स्तुती. अजून संतांची स्तुती करून माझं पाप निघून जावं म्हणून संतांची. तुका म्हणे पापे, 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 म्हणे पापे, तुका म्हणे पापे. स्वार्थी होतो पहिला, संतांची स्तुती करून मला पुण्य मिळावं, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, आणि संतांची स्तुती करून माझं पाप निघून जावं. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांची स्तुती उगीच नाही करायची, उगाच दिवशी बोलायचं नाही का, त्यांच्याविषयी बोलल्यानं आपल्याला फायदा आहे, आपल्याला पुण्यही मिळतं आणि पापही निघून जातं. हा फायदा आहे. दुसरा काय फायदा? लोकांकरता फायदा काय? लोकांकरता फायदा एवढाच की लोकांना संत कोण आहेत हे कळत नाही. ऐका, सामान्य माणूस कितीही बुद्धिमान जरी झाला तरी त्याला संत कळू शकत नाही. सामान्य व्यक्ती एखाद्याला संत ठरवत असताना त्याच्या आश्रमावरून, त्याच्या गाडीवरून, त्याच्या कपड्यावरून, त्याच्या दाढीवरून जास्तीत जास्त संत ठरवेल, पण संत बाहेरच्या बाहेर बहिरंगावरून ठरतच नाही. अहो, तुकोबारायांचे शब्द स्पष्ट आहे. तुकोबारा सांगतात केवळ कपड्यावरून जर एखादा व्यक्ती संत ठरला असता, केवळ भगवे कपडे घातले म्हणून जर कोणी संत ठरला असता, तर तुकोबारा सांगतात कुत्र्याचा रंग सहज भगवाय, भगवे तरी सहज श्वान. तुकोबारा म्हणतात कुत्र्याचा रंग सहज भगवाय, कुत्र्याला संत साधू म्हणता येत नाही. का बरं? साधू हा बाहेरून ठरत नाही, साधू ठरतो तो आतमधून. तुकोबारांना माहिती होतं येणाऱ्या समाजाला कळणार नाही साधू कोणाला म्हणावं. येणारा समाज इतका मूर्ख आहे की तो बाहेरच्या बहिरंगावरून कोणाला साधू म्हणून कोणत्याही बापूच्या कोणत्याही नानांच्या मागे लागेल. म्हणून तुकोबारांना साधू सांगावा लागला, संत सांगावा लागला की संत हा बहिरंगावरून ठरत नाही, बाहेरून कपडे कोणते घातले, आश्रम किती मोठा आहे, गाडी कोणती आहे, दाढी केवढी यावरून नाही ठरत, तर त्याच्या आतमध्ये काय लपलंय यावरून तो संत ठरतो. Give
का बरं केलं? कारण आपण संत ठरवत असताना चुकीचं ठरवतो. ऐका, व्यवहारामध्ये झालेला तोटा कधी ना कधी भरून काढता येईल. व्यवहारामध्ये झालेला तोटा एका जन्माचा तोटा असेल, पण परमार्थामध्ये श्रद्धेचा झालेला तोटा एक जन्माचा नाही, तो अनंत जन्मामध्ये भरून काढता येतो. व्यवहारामध्ये पैसा जर एखाद्याने फसवलं, एक जन्म वाया जाईल, काही वर्षांना भरूनही काढता येईल. पण श्रद्धा एखाद्या ठिकाणी ठेवली आणि ती श्रद्धा जर भंग पावली, त्या श्रद्धेला जर तडा केला, तर ती श्रद्धा पूर्ण करण्याकरता अनंत जन्म जावे लागतात. मग तुकोबाराने सांगितलं, साधू बाहेरून नका ठरवू, त्याच्या आतमध्ये काय आहे यावरून साधू ठरवा. जर त्याच्या हृदयामध्ये हरी असेल तर तो साधू आहे. अभंगाचं पहिलं चरण. साठवेला हरी, साठवेला पहिल्यांदा सांगितलं, संत त्याला म्हणावं हरी हृदय मंदिर जी साठविला तोच संत आहे. ज्याच्या हृदयामध्ये हरी आहे, ज्यानं हरीला साठवलंय तो संत आहे. पण तुकोबारांच्या या बोलण्यावरती शंका येते की तुकोबाराय ज्याला साठवलं म्हणतात तो साठवण्याच्या योग्य आहे का? ऐका, ज्याला साठवायचंय आणि जिथं साठवायचंय, ज्याला साठवायचंय जिथं साठवायचंय ते ठिकाण ज्याला साठवायचे त्याच्यापेक्षा मोठं पाहिजे. आपण सगळे शेतकरी वर्ग आहोत. आपल्याकडे तांदूळ होतो, तांदूळ शक्यतो कणगीमध्ये साठवला जातो. कोणत्या कणगीमध्ये साठवला जातो? की जी कणगी आधी मोकळी आहे त्या कणगीमध्ये साठवला जातो. म्हणजे कणगी मोठी पाहिजे, मोकळी पाहिजे, मग त्यामध्ये तांदूळ साठवता येतो. का? कारण तांदूळ लहान आहे, कणगी मोठी म्हणून त्याच्यामध्ये साठवता येतो. तुकोबारांनी कोण साठवलं सांगितलं? हरी साठवला सांगितलं. आणि कुठं साठवला सांगितलं? हृदयामध्ये. आता तोच हरी केवढा याचं वर्णन करताना स्वतः भगवद्गीता सांगते, विष्टभ्याहमिदं कृष्ण मेकांव सेनो सुतो जगत, आता पै माझेनी एके अंशे हे जग व्यापिले असे. हरी केवढा आहे त्याचं वर्णन करताना गीता सांगते, हरीच्या एका रोमावरती हे संपूर्ण जग बसलेलं आहे. जगामध्ये हरी असं नाही, हे संपूर्ण जग हरीच्या एका रोमावरती. मग त्या जगामध्ये भारत देश कुठं आला? भारत देशामध्ये महाराष्ट्र कुठं आला? त्या महाराष्ट्रामध्ये राहणारे संत कुठं आले? आणि त्या संतांमध्ये असणार हृदय केवढं आलं? त्याच्यामध्ये हरी साठवणं शक्य आहे का? म्हणजे तुकोबारांचं बोलणं काय चुकीचं आहे का? चुकीचं आहे का? चुकीचं नाही महाराज. जे चुकूनही चुकत नाही त्यांना तुकोबाराय म्हटलं जातं. जे कधीच चुकत नाही हे तुकोबाराय. तुकोबारांचं बोलणं चुकीचं आहे. तुकोबाराय अनेक ठिकाणी वर्णन करून सांगतात हरी काय साधारण नाही, आता हरी बाहेर हरी, सगळीकडे हरी भरलेला आहे. अगदी हरी व्यापक सर्वगत, हातव मुख्यत्वे वेदांत, हरी सगळीकडे भरलेला आहे. विठ्ठल विस्तारला जाणे,
साठवलं म्हणतायत त्याच हरीचं वर्णन करताना तुकोबाऱ्या म्हणतात विठ्ठल विस्तारला जनी. सगळीकडे तो भरलेला आहे. मग सगळीकडे भरलेला हरी तुमच्या हृदयामध्ये साठवता येणं शक्य आहे का? हृदय केवढे? अगदी शरीरा एवढं जरी मांडलं तरी शरीरा एवढ्या हृदयामध्ये ज्याच्या एका अंशावर जग स्थित आहे त्या हरीला साठवता येणं शक्य आहे का? शक्य आहे. दोन भूमिकेतून साठवता येतं. एक भक्तीच्या भूमिकेतून आणि दुसरा आहे त्या ठिकाणी ज्ञानाच्या भूमिकेतून. ज्ञानाच्या भूमिकेतून म्हणजे परमात्मा स्वरूपाला जाणणं. सगळीकडे हरी भरलेला आहे. सगळा गटी राम सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जसं सूर्याचा प्रकाश सगळीकडे विस्तारलेला आहे तसा सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, नटला नाना परी, नटला नाना परी, उरला चराचरी, उरला भरोनी उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना हरीला साठवणं म्हणजे काय? देव नटला नाना परी. सगळीकडेच देव भरलेला आहे. समोर दिसणारा गाढव गाढव नाही, तो गाढव देव दिसणं याला म्हणायचं हरीला साठवणं. नाथ महाराजांना समोर दिसणारा गाढव गाढव न दिसला. ज्ञानोबारांना समोर दिसणारा रेडा रेडा म्हणून न दिसला. तो रेडा माझाच आत्मा आहे, तोही परमात्माच आहे हे दिसतं. याला म्हणायचं हरीला साठवणं. तुकोबारांना समोर दिसणाऱ्या चिमण्या समोर दिसणारे सगळे पक्षी पक्षी नाही दिसले, ते पक्षी हरी स्वरूप दिसले. याला म्हणायचं हरीला साठवणं. जन विजन झाले आमा, जन विजन झाले आमा, विठ्ठल नावा प्रमाणे, विठ्ठल नावा प्रमाणे प्रमाणे जन विजन झाले आमा, जन विजन झाले आमा, विठ्ठल नावा प्रमाणे, विठ्ठल नावा प्रमाणे जन विजन झाले आमा, झाले आमा. जनविजन झाले आम्हा. विठ्ठल नामाप्रमाणे खूप गोड गोड प्रमाण देत आहे. पण तुमची ही प्रमाण ऐकून मला वाटते 12 वाजेपर्यंत कीर्तन जाईल अशा. तुकोबाराय सांगतात हरीला साठवता येणं शक्य आहे ज्ञान भूमिकेतून. दुसरं म्हणजे भक्तीच्या भूमिकेतून. भक्तीच्या भूमिकेतून कोणी साठवलं? सावता महाराजांनी साठवलं, हनुमंतरायांनी साठवलं. ते कसं साठवलं ते शेवटला सांगणार आहे. पण तुकोबाराय सांगतात कुठं साठवलं? जिही हृदय मंदिरी. हृदयामध्ये साठवलं असं नाही म्हटले तुकोबाराय. ऐका, का बरं हृदयामध्ये साठवलं असं नाही म्हटले? त्याचं कारण हृदय तुमच्याकडे सुद्धा आहे, माझ्याकडे सुद्धा आहे. आपल्या हृदयामध्ये हरी नाही साठवला. आपल्या हृदयामध्ये संसार सोडून दुसरं काही नाही. ज्याचं त्याला माहिती मी माझं सांगतो. प्रत्येकाकडे जर आपण हृदय जर तुकोबारांनी म्हटलं असतं तर प्रत्येकाकडे हृदय. पण तुकोबारा म्हणले हृदयामध्ये साठवलं असं नाही. हृदय मंदिरी. ज्यांनी हृदयाचं मंदिर केलं त्यांच्या हृदयामध्ये हरी साठवला.
आता हृदयाचं मंदिर करणं म्हणजे काय मंदिराची वास्तू बांधायची का? मंदिर म्हटलं की आपल्या समोर काय उभं राहतं? पाया, मधला विस्तार आणि वरती कळस, त्याच्यामध्ये एखादी मूर्ती, त्याचं पूजन केलं जाते, याला आपण मंदिर म्हणतो. पण मंदिर शब्दाचा एवढा संक्षिप्त अर्थ नाहीये, व्यापक अर्थ असा आहे. मंदिर मंदिर म्हणजे काय? म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यत्व, र म्हणजे रमणीयत्व. मांगल्य, दिव्यत्व, रमणीयत्व जिथे एकत्र आलं त्याला म्हणायचं मंदिर. मांगल्य म्हणजे कर्म करून करून आपलं अंतकरण शुद्ध करणं, याला म्हणायचं मंदिराचा पाया तयार झाला. दिव्यत्व म्हणजे सगळीकडे परमात्मा दिसणं, याला म्हणायचं दिव्यत्व. आताच सांगितलंय, आम्ही न देखो अवगुणा, पापी पवित्र शहाणा, सगळीकडे मला फक्त परमात्माच दिसणं, याला म्हणायचं दिव्यत्व. हे मंदिराचा मधला विस्तार झाला. पण जोपर्यंत कळस बसत नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होत नाही. तसं हृदयामध्ये जोपर्यंत देवाविषयी प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत हृदयामधलं मंदिराचं काम पूर्ण होत नाही. हृदयामध्ये ज्ञान जरी आलं तरी त्या ज्ञानाबरोबर नको असणारा एक अवगुण येतो, तो म्हणजे अहंकार, अभिमान. म्हणून संत म्हणतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. हृदयामधलं मंदिर पूर्ण करण्याकरता पाया तयार करायचा, कर्मानं अंतकरण शुद्ध करणं, ज्ञानानं सगळीकडे परमात्मा भरलेलं दिसणं, दिव्यत्व, मधला विस्तार तयार झाला, आणि वरचा कळस म्हणजे देवावरचं प्रेम, याला म्हणायचं मंदिराचं रमणीयत्व. ऐका, हे मंदिर तयार करण्याकरता हृदय पवित्र करावं लागतं. देवाला शोधण्याकरता बाहेर पडायची गरज नाही, देव स्वतःहून यायला तयार आहे. रामदास स्वामींच्या जीवनामधला प्रसंग सांगितला जातो. रामदास स्वामी म्हणजे साधू कोटीतलं व्यक्तिमत्व. साधू कोणाला म्हणावं? ज्याचं जीवन केवळ लोकांकरता आहे त्याला साधू म्हणावं. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. साधू म्हणजे कोण? ज्यानं आपल्या जीवनातलं ध्येय गाठलेलं आहे, त्याला आता स्वतः करता जीवन नाही, त्याचं जीवन हे समाजाकरता आहे. बेहता पाणीवर फिरता साधू. असं रामदास स्वामी फिरत राहायचे. एका गावामध्ये आले, भिक्षा मागण्याकरता एका मातेकडे आले. त्या मातेला म्हणले, भवती भिक्षान देही माता अन्नपूर्णेश्वरी. त्या मातेने ऐकलं, स्वामीजींची कीर्ती ऐकली होती. त्या मातेने भिक्षा वाढली. स्वामीजींना म्हणाले, स्वामीजी माझी एक शंका आहे. स्वामीजी म्हणले, काय शंका आहे? नाही, माझं उत्तर द्याल का तुम्ही? अगदी माझ्या जर आटोक्यामध्ये असेल, माझ्या बुद्धी कक्षेत असेल, अनुभवातला असेल तर सांगेल तुला. स्वामीजी म्हणले, माझी काय बाकी शंका नाही. मी असं ऐकलंय तुमच्याबद्दल, असं ऐकलंय की तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांचा साक्षात्कार झालेला आहे. नाही, मी असं ऐकलंय की तुम्हाला ज्या ज्या वेळेला इच्छा होईल त्या त्या वेळेला तो देव तुम्हाला भेटायला येतो. मी असं ऐकलंय, खरं आहे का स्वामीजी? स्वामीजी मोठ्या विनम्रतेने म्हणले, हो माते, खरं आहे. तू जे ऐकलंय ते खरंय. काय ते देवाची माझ्यावर कृपा असेल, माझ्या आई बापाची काय पुण्य असेल, माझ्या गुरूंची माझ्यावरची कृपा असेल की तो देव मला भेटायला येतो, मला दर्शन देतो. ती माता म्हणली, स्वामीजी मी असं ऐकलंय त्या देवाला एकदा पाहिल्यानंतर बाकी काही मिळण्याची आवश्यकता राहत नाही. त्याला एकदा पाहिल्यानंतर संसार पूर्ण होऊन जातो. आता काय मिळण्याची आवश्यकता राहत नाही. माझी सुद्धा इच्छा आहे त्या देवाला एकदा पाहावं. कृपा करून तुम्ही मला त्या देवाचं दर्शन करून द्याल का? स्वामींना आता काय बोलावं कळे ना. हिची भिक्षा घेतली तर काय म्हणावं. स्वामीजी म्हणले, ठीक आहे माते, मी तुला करून देतो दर्शन. ती माता म्हणली, आता करून द्या. स्वामीजी म्हणले, आता नाही, उद्या मी भिक्षेला आलो की मग मी तुला तुझ्या देवाचं दर्शन करून देईन. ठीक आहे. ठीक आहे, नाही मला उद्या भिक्षेमध्ये खीर खाण्याची इच्छा आहे, उद्या मला खीर वाढशील का? ती माता म्हणली, एवढंच ना, फक्त खीर खायचंय ना, उद्या वाढते तुम्हाला. ठीक आहे. स्वामीजी गेले. त्या मातेला भगवंताला पाहण्याची इतकी व्याकुळता, इतकी इच्छा आहे. दुसऱ्या दिवशी खीर द्यायची, पण आदल्या दिवशीच दूध आणलं, गरम करून ठेवलं. भल्या पहाटे उठली, ते दूध हाटायला सुरुवात केली. अशी मस्त खमंग खीर तयार केली. स्वामीजी येण्याची वेळ 11ची आहे, पण 8 वाजताच खीर तयार तरुण झाली. का? कारण कधी स्वामीजी येतील, कधी ते भिक्षा मागतील, कधी त्यांना मी खीर देईल, आणि कधी मला माझ्या परमात्म्याचं दर्शन करून देतील, ही तिची भावना आहे, ही व्याकुळता, ही तळमळ आहे. स्वामीजी येण्याची वेळ झाली. स्वामीजींनी हाक मारली, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षान देहीचे पार्वती. हा शब्द ऐकल्याबरोबर त्या मातेने ती भिक्षेचं पात्र घेतलं आणि ती भिक्षा वाढण्याकरता धावतच आली. स्वामीजींना म्हणाले, स्वामीजी तुमचं भिक्षेचं पात्र पुढे करा. स्वामींनी आपला भिक्षेचा कटोरा पुढे केला. त्या भिक्षेच्या कटोऱ्यामध्ये खीर टाकणार तोच त्या मातेनं कटोऱ्याकडे पाहिलं आणि जी वाढायला आणलेली खीर आहे ती खीर मागं ओढून घेतली. का बरं? त्याचं कारण असं होतं, स्वामींनी वाटेमध्ये येताना जो जो काही कचरा मिळाला, जी जी काही घाण मिळाली, ती सगळी घाण तो कचरा त्या कटोऱ्यामध्ये एकत्र करून आणला होता. त्या मातेला आश्चर्य वाटलं. ती माता स्वामींना म्हणाले, स्वामीजी काय पाहते मी?
अहो ज्या खिरी करता मी रात्रीपासून मेहनत घेतली, भल्या पहाटे उठले, बरं तुम्हाला द्यायची म्हणून घरातल्या बाकी कोणाला पाहू सुद्धा दिली नाही मी, फक्त तुम्हाला वाढायची म्हणून त्या खिरीकडे कोणाला पाहूही दिलं नाही. अशी इतकी छान खीर तुमच्या करता केलेली खीर या घाणीमध्ये टाकू का? हे ऐकल्याबरोबर स्वामीजी असले म्हणले, माते अगे ज्या खिरी करता तू रात्रीपासून मेहनत घेते, भल्या पहाटे उठली, मला वाढण्यासाठी केली, ती खीर जर तुला खिरी या घाणीमध्ये टाकूशी वाटत नाही की जी खीर संध्याकाळपर्यंत खाली नाही तर खराबच होणारी आहे, विनाशी आहे, विटणारी आहे, अशी ती खराबच होणारी आहे. अशी खराब होणारी खीर जर तुला या घाणीमध्ये टाकूशी वाटत नाही तर विचार कर, ज्या परमात्म्याला, ज्या रामाला तू पाहण्याची इच्छा धरते, तो राम किती पवित्र आहे. तो ज्या ठिकाणी पाहायचा आहे ते हृदय किती पवित्र पाहिजे, तो ज्या ठिकाणी येऊन राहणार आहे ते अंतकरण किती शुद्ध पाहिजे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलाणांचे मंगल, सगळ्या जगामध्ये पवित्र असणारा परमात्मा, तो पाहण्याकरता लागणारे जे ठिकाण आहे, तो येण्याकरता लागणारे जे ठिकाण आहे, ते ठिकाण किती पवित्र पाहिजे. हे ऐकल्याबरोबर त्या मातेला कळालं, माझे प्रयत्न चालले देवाला भेटण्याकरता, वास्तविक देवाला भेटायची गरज नाही, देव स्वतःहून आपल्याला भेटायला तयार आहे. आपण फक्त तो येण्याचं ठिकाण स्वच्छ करून ठेवावं. का म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. किंवा तुकोबारा हरिपाठामध्ये सांगतात, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण केव्हा, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. हृदय जर पवित्र झालं, हृदय जर मंदिर झालं तर तो हरी साठवण्याची गरज नाही, तो स्वतःहून हरी तिथे येऊन राहतो. आपण तिथे येऊन राहिल्यावर काय होतं, अभंगाचं दुसरं चरण. त्यांची सरली झाला सफल व्यापार. हरी एकदा का हृदयामध्ये आला की फायदा काय, तुकोबाराने फायदा सांगितला. तो ज्याच्या जीवनामध्ये आला त्याची सरली येरझार. येरझार म्हणजे जन्माला येणं आणि मरावं लागणं. अशा प्रकारे त्याला जन्मालाही यावं लागत नाही आणि मरावंही लागत नाही, त्याला मोक्ष मिळाला. सरली म्हणजे संपली, त्यांची येरझार संपली. म्हणून आतापर्यंत त्याने जे काही प्रयत्न केले, व्यापार म्हणजे प्रयत्न, ते सगळे प्रयत्न सफल झाले. म्हणजे आता त्याच्या प्रयत्नाला यश आलं. ऐका, देवा संतांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये हाच फरक आहे. आपण जे जे काही प्रयत्न करतो, आपण जे जे काही कष्ट घेतो, आपण जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी करतो त्या त्या सगळ्या गोष्टींचा, प्रपंचामध्ये केलेल्या प्रत्येक गोष्टींचा आपल्याला कधी ना कधी पश्चाताप होतो. कधी ना कधी पश्चाताप होतो. नसतं केलं तर बरं झालं असतं, नसतं केलं तर बरं झालं असतं, नसतं कीर्तन ठेवलं तर. वाटतं का? नाही वाटत? नाही, वाटून नाही देणार तसं मी. म्हणजे असं वाटतं आपल्याला प्रत्येक गोष्टीचा पश्चाताप आहे. पण संतांना त्यांनी केलेल्या कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप होत नाही. उलट त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांना अभिमान वाटतो.
कौतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तीन गुणी. अरे आम्हाला आनंद आहे, आम्हाला अभिमान आहे. आम्ही जे जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाचं फल म्हणून भगवान परमात्मा आम्हाला सापडला, तो भेटला. म्हणून आता आम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न सफल झाला सफल व्यापार. अजून काय फायदा होतो एक प्रसंग सांगतो, त्या फायद्याकडे होतो. ऐका, भागवतामधला प्रसंग आहे. भागवतामध्ये महाभारताचं वर्णन आहे. महाभारताचं युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी धृतराष्ट्र आणि संजयाचा संवाद आलेला आहे. भगवद्गीतेची सुरुवातच त्यांच्या संवादातून आहे. तो धृतराष्ट्र त्या संजयाला विचारतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता उत्सव मामगा पांडवा शैव किम कुरोत संजय. संजय म्हणजे धृतराष्ट्राचा सेवक आहे. इकडे लक्ष द्या. त्या धृतराष्ट्रानं संजयाला विचारलं, संजया अरे त्या धर्मक्षेत्रावरती म्हणजेच कुरुक्षेत्रावरती माझी मुलं आणि पंडूची मुलं युद्धाकरता एकत्रित आलेली आहेत, तिथे नेमकं काय घडतंय ते मला सांग. काय विचारलं यांनी? माझी मुलं आणि पंडूची मुलं. याच्या एवढ्या वाक्यावरून ज्ञानोबारांनी ओळखलं हा बाहेरून तर आंधळा आहेच, पण हा आतूनही आंधळा आहे. का बरं? पंडूची मुलं कोणाची मुलं होती? याच्या सख्या लहान भावाची मुलं होती. बरं, तो लहान भाऊ जिवंत होता का? जिवंत नव्हता. लहान भाऊ जिवंत नाहीये, मग त्याच्या मुलाची जबाबदारी कोणावरती? मोठ्या भावावरती आहे का नाही? तरी देखील आपल्या लहान भावाच्या मुलांना स्वतःच म्हणून घेता नाही आलं. अरे असं जर म्हटलं असता माझ्या पंडूची मुलं आणि माझी मुलं काय करतात, असं नाही म्हटलं. माझी मुलं आणि त्या पंडूची मुलं. स्वतःच्या भावाच्या मुलांना ज्याला स्वतःच म्हणून घेता येत नाही त्यातच नाव धृतराष्ट्र आहे. म्हणून ज्ञानोबारांनी त्याला पहिला शब्द वापरला ज्ञानेश्वरीमध्ये, तरी पुत्र स्नेह मोहित धृतराष्ट्र असे पुसत. ज्ञानोबारा म्हणतात हा जगाकरता आंधळा असेल बाहेरून, पण मी याला ओळखलं ह्या आतूनही आंधळा आहे. कसं काय? हा पुत्राच्या प्रेमाने आंधळा झालेला आहे. याला पुत्राच्या प्रेमामध्ये बाकीचं जग दिसत नाही. खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय, न्याय काय अन्याय काय कळत नाही. त्याने त्या संजयाला विचारलं, संजया या युद्धामध्ये कोण जिंकेल तुला काय वाटतं? अरे मला तर वाटतं माझा दुर्योधन या युद्धामध्ये जिंकेल. संजय म्हटला, राजन तुम्हाला का बरं असं वाटतं? राजन म्हटले, अरे मूर्खा तुला कळतं का युद्धामध्ये जिंकायला काय लागतं? सैन्य लागतं. माझ्या मुलाच्या बाजूला 11 अश्विनी सैन्य आहे. पांडवांकडे किती सैन्य आहे? फक्त 7 अश्विनी सैन्य आहे. जवळजवळ पांडवांच्या दुप्पट सैन्य आहे. बरं, युद्धामध्ये जिंकायला महारथी लागतात. माझ्या मुलाच्या बाजूने भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, जयद्रथ यासारखे महारथी आहेत. नाही माझ्या मुलाला 99 भाऊ आहेत, ते सगळे त्याच्या बाजूने लढायला आहेत. पांडवांकडे कोण आहे? 5 पांडव सोडले तर तिथं कोण आहे त्यांच्या बाजूने लढायला? म्हणून मला असं वाटतं एरवी विशेष बहुतेक आमच्या ऐसे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. धृतराष्ट्र म्हणला की माझा मुलगा जिंकेल. आता बरं जाऊ दे म्हणला, मला काय वाटते ते जाऊन दे, तुला काय वाटते ते मला सांग. धृतराष्ट्राला वाटलं एवढं सगळं ऐकून संजय आपला नोकर आहे, आपल्या होकारामध्ये होकार म्हणून दे, हा म्हणून टाकेल. पण संजय प्रामाणिक होता. संजय म्हटलं, ऐका राजन, तुम्ही जी यादी सांगितली ना ती यादी खूप कमी आहे. मी काय म्हणतो ती तुमची सगळी यादी बाजूला ठेवा. तुम्ही काय म्हटले तुमच्या मुलाच्या बाजूने 11 अश्विनी सैन्य आहे ना, मी म्हणतो तुमच्या मुलाच्या बाजूने संपूर्ण जग उभं करा. पांडवांच्या बाजूने किती सैन्य सांगितलं तुम्ही? 7 अश्विनी. मी म्हणतो ते 7 अश्विनी सैन्य सुद्धा काढून घ्या. तुमच्या मुलाच्या बाजूने किती महारथी सांगितले? 10 जण सांगितले तुम्ही. मी म्हणतो तुमच्या मुलाच्या बाजूने हजारो महारथी आणा, हजारो भीष्माचार्य, हजारो द्रोणाचार्य, असे हजारो कर्ण आणा. पण ऐका, पांडवांच्या बाजूने असा एक हुकूम एक आहे की तो जोपर्यंत पांडवांच्या बाजूने तोपर्यंत या युद्धामध्ये विजय हा पांडवांचा ठरलेला आहे. अरे कोण? त्याने सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. कृष्ण विजय स्वरूप निज अंगे तो राहिला असे जेने भागे ते जयो लागे वेगे तेथीच आहे. अहो राजन, तुमच्या मुलाच्या बाजूने किती जण याला महत्व नाही. तो कृष्ण ज्या बाजूने उभा राहिलेला आहे ना, त्या कृष्णाने हातामध्ये शस्त्र घेवो अथवा न घेवो, पण तिकडचा विजय ठरलेला आहे. हे कधी सांगितलं त्यांनी? युद्धाच्या पूर्वीच, अगोदरच, निवडणूक होण्याच्या अगोदर सांगितलं कोण येणार निवडून. आणि ठरलंय, घडलंय तसंच. अहो युद्धाचे 10 दिवस लुटून गेले, पण या 10 दिवसामध्ये पांडवांचं सैन्य कमी नाही झालं, पण कौरवांचं सैन्य ढिगाढिगाने कमी व्हायला लागलं. तो दुर्योधन चौताळला, क्रोधायमान झाला आणि त्या भीष्माचार्यावर धावून गेला. भीष्माचार्य म्हणला, आचार्य बाहेर या. भीष्माचार्य बाहेर आले. म्हणले, काय झालं दुर्योधना, का बोलवलं? त्यानं दुर्योधनानं त्या भीष्माचार्यांची लाज काढली. तुम्हाला लाज वाटते का? म्हणले, खाताय आमचं आणि युद्ध करताय त्यांच्या बाजूनी. मोठ्या माणसाची लाज काढली. अहो भीष्माचार्य म्हणजे साधारण नाही, 12 भागवतांपैकी एक आहे. अहो त्यांचा त्याग किती. आपल्या वडिलांच्या एका सुखाकरता आयुष्यभर
ब्रह्मचर्य राहण्याची प्रतिज्ञा केली. ज्या गादीचे मालक होते त्या गादीचे नोकर होऊन आयुष्यभर तिथं चाकरी केली. हा त्याग केवळ आपल्या पित्याच्या एका सुखाकरता. काय त्याग असेल. ज्ञानोबारांनी भीष्माचार्यांचं वर्णन करताना सांगितलं, हा भीष्म गंगानंदनो जो रिपू तेजस्वी भानो. भीष्माचार्य म्हणजे साधारण नाही. भीष्माचार्य म्हणजे असा सूर्य आहे की जो सूर्य एकदा का तळपला की शत्रुरूपी किरणांचा लगेच नाश होतो. असा सूर्य म्हणजे भीष्माचार्य. आणि मोठ्या व्यक्तीचा केलेला अपमान हा त्याच्या मृत्यूपेक्षा भयंकर असतो. संभावितस्य कीर्तीर मरणादतिरिच्यते. ज्ञानोबा ते सांगतात की मोठ्या व्यक्तीनं तोपर्यंत जगावं की जोपर्यंत त्याच्या कीर्तीला काही डाग लागत नाही. त्याच्या कीर्तीला काही डाग लागत नाही. एकदा का त्याच्या कीर्तीला डाग लागला, त्याचा अपमान झाला की तिथून पुढे कितीही जरी जगला तरी त्याचं जगणं हे मेल्यासारखं असतं. जाण तेरी तवची जी यावे जब अपकीर्ती अंगाना पवी. जोपर्यंत जगावं की जोपर्यंत आपली अपकीर्ती होत नाही. अरे भीष्माचार्यांची लाच काढली. भीष्माचार्य दुर्योधनाला म्हणले, अरे अरे आयुष्य तुझ्या करता खर्च केलं. मला माहिती होतं तुझी बाजू चुकीची आहे, तरी देखील तुझं खालं म्हणून तुझी बाजू घेतली. लाज वाटत नाही का माझी लाज काढायला. अरे दुर्योधन म्हणा, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जानाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवा. एवढं बोलल्यावर भीष्माचार्य चौतळला. अरे 5 पांडवांची भाषा काय करतो. उद्याच्या उद्या 5ही पांडवांना मारून टाकील, निष्पांडवी पृथ्वी करील, ही माझी प्रतिज्ञा आहे. एवढं बोलल्यावर तरी दुर्योधनानं शांत भावना. मूर्ख दुर्योधनानं तिथेही शंका घेतली. साधूच्या वाक्यावर शंका घेतली. म्हणजे नाही झालं तर मग मात्र भीष्माचार्य चौधरी म्हणले, ऐक वासुदेव करचक्र न धरो तुमको मुख न दुख लावू लाजत हे मेरी गंगा जननी शंतनु सूत न काहू. राजन, उद्याच्या युद्धामध्ये एकतर पांडव तरी मरतील, नाहीतर ज्या कृष्णानं हातामध्ये शस्त्र न घेण्याची प्रतिज्ञा केलेली आहे त्याला शस्त्र तरी घ्यायला लावेल. या 2 गोष्टींपैकी एकही गोष्ट जर माझ्याकडून घडली नाही तर मी इथून पुढे माझ्या आईबापाचं नाव माझ्या पुढे लावणार नाही. शंतनु सूत न काहू ही प्रतिज्ञा घेतली आणि ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. ऐका, कौरव सुद्धा हादरले आणि पांडवांचं सैन्य सुद्धा हादरलं. म्हणलं आता काय पांडवांचं खरं नाही. अरे भीष्माचार्यांचे शपथ आहे, शापादपी शरादपी. त्यांच्या मुखातून निघालेला शब्दही कधी खोटा ठरला नाही आणि भात्यातून निघालेला बाणही कधी व्यर्थ गेला नाही. सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. पण ज्यांना मारण्याची शपथ घेतली, प्रतिज्ञा केली, ते पांडव मात्र शांतपणे झोपलेले आहेत. पण ज्याच्याकडे रक्षणाची जबाबदारी आहे त्या देवाला मात्र कर्मेना. हो, भगवान कृष्ण स्वतः अर्जुनापाशी आले, अर्जुनाला उठवला. अरे अर्जुना उठ, काय झोपलाय. अर्जुन म्हणला, झोपू द्या देवा, तुम्हाला काय, मला युद्ध करावं लागतं, मला हातामध्ये शस्त्र घ्यावे लागतात, तुम्हाला फक्त रथच चालवायचा आहे. अरे अर्जुना उठ, तुला काय झालं माहितीये का. काय झालं. अरे त्या भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे. जाऊ द्या देवा, ते भीष्माचार्य दररोजच प्रतिज्ञा करतात. अरे पण आताची प्रतिज्ञा विलक्षण आहे. काय प्रतिज्ञा आहे. अरे उद्याच्या युद्धामध्ये निष्पांडवी पृथ्वी करेल, 5ही पांडवांना मारून टाकेल, अशी प्रतिज्ञा आहे. देवाला वाटलं एवढं ऐकल्यानंतर अर्जुन घाबरेल, चिंता करेल, भयकंपित होईल. पण हे ऐकून सुद्धा अर्जुन तसाचा तसा झोपून राहिला. देवाला आश्चर्य वाटलं. अरे देवाने विचारला, अर्जुन तुला भीती वाटत नाही का. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे, शापादपी शरादपी, ते काही करू शकतात, तुला काय भीती वाटत नाही का. हे ऐकल्याबरोबर अर्जुन म्हटला, अर्जुन उठला, देवाला म्हणला, देवा ऐका, कोणाला मारायची प्रतिज्ञा केली. आम्हाला मारायची प्रतिज्ञा आतापर्यंत काय कमी झाल्या का. बरं, आम्हाला मारायची कोणी प्रतिज्ञा करत असेल तर तुम्ही काय करताय मग. देवा, अहो ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये केवळ तुमचं नाव आहे ना देवा, ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये केवळ तुमचं नाव आहे ना, त्या व्यक्तीकडे या जगामध्ये सोडा, पण त्रैलोक्यामध्ये कोणतीही वाईट शक्ती त्याच्याकडे वाईट नजरनं पाहू शकत नाही. पाताल भूतल व्योमश चारिण शद्वचारिणा न द्रष्टोपी शकता असते रक्षितम राम नामभी. तुमच्या नामाचं रक्षण ज्या व्यक्तीकडे आहे त्या व्यक्तीकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहू शकत नाही, तर ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुमचा सहवास आहे, नाही ज्याचा रथ चालवायला तुम्ही आहात, त्या व्यक्तीने चिंता करावी, त्या व्यक्तीने भीती करावी. शोभतं का देवा. आता तुम्ही आमच्या हातामध्ये आलेला आहात ना देवा, आता कशाची भीती नाही, कशाची चिंता नाही. अभंगाचं 3रं हरी आला, हरी आला.
आता मग कैची भयचिंता. माझी वेळ संपलेली आहे आणि अभंगाचा भावार्थ आहे तसं पाहायला गेलं संपलंय. तुकोबाराय सांगतात हरी एकदा का हाताला आला की मग त्या भक्ताच्या जीवनामध्ये कोणती चिंता राहत नाही आणि कशाची भीती राहत नाही. भीती कशाची? भीती गर्भवासाला पुन्हा जन्माला येण्याची ही भीती राहत नाही. आणि चिंता कशाची? मृत्यूची चिंता राहत नाही. जन्मालाच येणं नाही त्यामुळे मृत्यूच नाही. का बरं जन्माला यावं लागत नाही? कारण त्याचं सगळं काही हरिमय होऊन जातं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाले अंगे हरिरूप. ते हरिरूप झाले म्हणून त्याला आता जन्माला यावं लागत नाही. जन्माला यावं लागत नाही म्हणून मरावं लागत नाही. तुकोबाराय सांगतात अरे काय जास्त फायदा सांगावा, 11 वाजून गेलेले. एकच फायदा सांगतो, तो हरी एकदा का जीवनामध्ये आला किंवा जीवनामध्ये कशाचीच ओरी शिल्लक राहत नाही. अभंगाचं शेवट म्हणे हरे तुका म्हणे हरे तुका म्हणे
उरुनिधी उरी तुकोबाराय सांगतात तो हरी एकदा का जीवनामध्ये आला की सगळ्या गोष्टींचं तो हरण करतो. हरी शब्दाचा अर्थच आहे हरी म्हणजे हरण करणं. हरिणे माझे हरिले चित्त. तसा हा हरी जीवनामध्ये आला की पापाचं हरण करतो, आपल्या तापाचं हरण करतो, आपल्या शोकाचं हरण करतो, आपल्या वासनांचं हरण करतो. तो काही शिल्लक ठेवत नाही. जन्माला यावं लागण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागतात, कर्म लागतं, ते सगळं कर्म तो संपून टाकतो. तुका म्हणे हरी काही उरुनिधी हरी. तो हरी फक्त हृदयामध्ये साठवता आला पाहिजे. दोन भूमिकेतून साठवतात, एक ज्ञान भूमिका, दुसरी भक्ती भूमिका. ज्ञान भूमिका म्हणजे सगळ्या जगामध्ये हरीच भरलेला आहे, सगळीकडे हरी दिसणं, याला मानायचं ज्ञान भूमिका. आणि भक्ती भूमिका म्हणजे त्या देवावर प्रेम करून त्या देवाला साठवता येतं. भावबळे आकडे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. करते आवळे म्हणजे अगदी हातामध्ये आवळता येईल असं आहे. कशाच्या बाळावरती? फक्त प्रेमाच्या बाळावरती. बाकी ज्ञानाच्या बाळानं गेले, योगाच्या बाळानं गेले. कारण तुम्ही म्हणा श्रीमंतीच्या बळीने त्याला आम्ही साठवून घेऊ, श्रीमंती त्याच्या पुढे चालत नाही, सत्ता त्याच्या पुढे चालत नाही, ते का श्रीमंती पैशाची त्याच्या पुढे चालत नाही. कारण तुमची श्रीमंती ज्याच्या जोरावरती आहे ती लक्ष्मी त्याचे पाय दाबायला आहे. ब्रह्मादय बहुतितम यत्पान मोक्ष भागवत असं सांगते. ती लक्ष्मीनी आपली सगळी संपत्ती सोडून दिली, त्यावेळेला त्या भगवंताचे फक्त पाय तिला दाबायला भेटले. मग सर्वस्व करुणी सेवा अभिमान सांडून पांडवा, ती पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. म्हणून आपल्या पैशाच्या बाळांना हरी साठवता येत नाही, सत्तेच्या बाळांना साठवता येत नाही. एकाच गोष्टीनं साठवता येतं, ते म्हणजे भाव बाळानं. म्हणून ज्ञानोबारा म्हणतात भावबळे आकडे एरवी न आकडे. एरवी म्हणजे पैशाच्या बाळानं, संपत्तीच्या बाळानं न आकडे. त्याला साठवता आलं त्यांच्या जीवनामध्ये, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अगदी ज्ञानोबारा तुकोबारांच्या कोरबाने जो स्फुरलेला अर्थ आहे तो असा अर्थ आहे. असंच असेल असा काय माझा दुराग्रह नाही, पण जे काही चांगलं वाटलं असेल ते निश्चितच गुरुवर्य परमपूज्य श्री जंगले महाराज शास्त्रीजी आणि वंदनीय गुरुवर्य गाथामूर्ती श्री रामभाऊजी महाराज राऊत या दोन महात्म्यांचा कृपा प्रसाद आहे. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीची कृपा आहे. बाकी जे काही चुकलं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमचे विनवित. असं पुन्हा एकदा या सेवेकरता मला ज्यांनी आमंत्रित केले ते सर्व आपले सरलांबे ग्रामस्थ मंडळी. नाव जरी सरळ असलं तरी येताना खूप वाकडं यावं लागतं. अगदी 4 तास लागतात येतात. घरून निघाल्यापासून 4 तास लागले. अगदी इथं आल्यावर जेवण जायला इतकं वाकडं यावं लागलं. पण जसं नाव आहे तसे लोक मात्र सरळ आहेत. सगळ्यांनी छान ऐकलं. ज्यांनी मला बोलवले ते आदरणीय केने महाराज, आदरणीय तरे महाराज, आदरणीय जयेश महाराजजी, सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे, कोणा कारण हे झालेसे निर्माण देवाचे कारण देव जाणे. जय विठ्ठल जय